नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. गणपतीचा सीझन चालू आहे सध्याला. गणपती बाप्पा मोरया. चला आज बनवूया आपण चॉकलेटचे नवीन मोदक. बिस्किट यूज करायचे आपल्याला त्याच्यासाठी. गणपती सीझनमध्ये आपल्याला मोदक हा खूप आवडीचा पदार्थ आहे. त्याच्यासाठी आपल्याला गॅस न पेटवता आपल्याला छान असे मोदक तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी एक बॉर्बॉर्न बिस्किटचा पुडा घ्या आणि एक हायड अँड सीक बिस्किटचा पुडा घ्या. ते दोघं असे मिक्सरमधून असे छानपैकी बारीक काढून घ्या. बारीक काढल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला 2 चमचे तूप लागेल, थोडंसं खोबरं लागेल, ते पूर्ण असं बारीक किस लागेल त्याचा. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पिठी साखर यूज करू शकता. बिस्किट हे गोड असतात, त्याच्यामुळं मी काय केलं, बिस्किट हे जास्त गोड असल्यामुळं मी इथं साखर यूज केली नाही. त्याच्यासाठी थोडंसं 1 वाटी दूध घ्या. दूध पण आपल्याला जास्त लागणार नाही, कारण की बिस्किट हे बॉर्मॉन म्हटल्यावरती त्याच्यात ऑलरेडी पहिलेच क्रीम राहते, त्याच्यामुळे चिकटपणा त्याला पहिलेच येऊन जातो. थोडंसं दूध यूज करा. तूप जास्त आवडत असेल तर तूप 2-3 चमचे यूज करा आणि छानपैकी असं घट्ट याचं पीठ मळून घ्या. मळून झाल्यावर आपल्याला मोदकचा साचा बाजारामध्ये कुठं पण भेटून जाईल. तो त्याच्यामध्ये पूर्णपणे असा गोळा तयार करा आणि मोदकच्या साच्यामध्ये असं दाबून भरा. मोदक हा आपला रेडी झाला. तुम्हाला जर जास्त खोबऱ्याचा किस आवडत असेल तर त्याच्यामध्ये वागी तुम्ही खोबऱ्याचं किस पण टाकू शकता. मला जास्त टाकायचं नव्हतं, कारण मी मळताना पण टाकलं होतं आणि थोडंसं वरती गार्निश म्हणून ठेवायचं होतं, तर मी थोडंसं किस वरती टाकण्यासाठी ठेवलं. आपले बाप्पाचे हे मोदक तयार झाले आज बिस्किटचे. तुम्हाला नक्की आवडले असेल, घरी ट्राय करा. मुलांना नक्की आवडतील हे. खाऊन बघा घरी. सिम्पल आणि सोपे. गॅस पेटवायची गरज नाही याला. लगेच इन्स्टंट होतात 10 मिनटामध्ये. जास्त आपल्याला जास्त वस्तू पण यूज करायच्या नाही ह्याच्यासाठी. फक्त बिस्किटचे पुडे लागणार आहेत. चला नंतर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.